त्यामुळे माझी विनंती आहे भारत सरकारला की FCRA बिल आमच्यावर लादू नका. आत्ताच्या फॉर्मॅटमध्ये लादलं तर आमची लढाई होणार. त्याच्यामुळे आम्ही चर्चेला तयार आहोत. तुम्ही एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा. त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये साधारण सगळ्या पक्षाचे लोक घ्या आणि सगळे पक्ष थोडासा ब्रेनस्टॉर्मिंग करूया, चर्चा करूया आणि एक चांगला मार्ग काढून अविश्वास न दाखवता पण पारदर्शकपणे काम कसं होईल हे व्हावं. आमचं सहकार्याची भूमिका राहील चर्चेला. मला कर्जमाफीबद्दल खरंच म्हणजे काय बोलावं, इतका असंवेदनशीलपणा मी कधीच पाहिला नाही. आणि तुम्ही बघा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना नियम कायदे आणि लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली त्याचं टायमिंग, हे दुर्दैव आहे की या सरकारचं सगळं काम हे इलेक्शन सेंट्रिक असतं. म्हणजे इलेक्शन आलं की दोन्ही हाताने त्यांचे सगळे निर्णय होतात. इलेक्शन निवडून आले ते आणि सत्तेत बसले की दोन्ही हात एकदम टाईट धरून त्यांचं काम चाललेलं असतं. का शेतकरी त्याच्यात बसत नाहीत मला सांगा. शेतकरी आहे ना, काळ्या मातीची इमान राखणारा, तुमचा आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न हा सोडवणारा शेतकरी, त्याला कसले नियम कायदे. आणि मला सांगा, यांचे पेपर जेव्हा फुटतात तेव्हा नियम कायदे तंत्रज्ञान येत नाही. आमच्या गरीब लोकांची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांचे नियम कायदे लागतात या सरकार.